नमस्कार, मी विठ्ठल खटके, धाराशिव टाइम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक 10वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी ह्यानी हरिभक्त याचा अभ्यास करून, शाळेचा अभ्यास करून कसे गुण मिळवलेत आणि घरामधला संस्कार कसे आहेत ह्या विषयावर आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत. दीदी, आपण कुठल्या गावचे आहेत? मी तेरडोकीपाशी कोलेगाव म्हणून त्या गावची मी आहे. आपलं नाव काय? मी हरिभक्तीपरायण ईश्वर दिदी वाघमोडे. वाघमारे दीदी, आपण हरिभक्त पारायण म्हणजे सांप्रदायिकमध्ये वेळ देत असताना आपले 10वीचं वर्ष होतं. 10वीचा अभ्यास करून इकडे कसा काय वेळ देता आला आपल्याला? मी रात्री 1-2 वाजता कार्यक्रमाहून आल्यानंतर मी शाळेचा अभ्यास करायचे. त्याच्यामुळेच गुरूंची पण कृपा आणि काहीतरी माऊली ज्ञानोबा यांचा आशीर्वाद की अशा चांगल्या मार्काने टक्केवारी घेतली. आपल्या किती टक्के पडला? 85%. माध्यमिक आहेत का शिमीला आहेत? माध्यमिकलाच आहे. आपली सुरुवात कशी झाली? हा जे सांप्रदायिकमध्ये आहे जाण्याचं कसं मार्ग सुचला आणि आपण आतापर्यंत कसं सफल झालात? म्हणजे मुळातच आमच्या घरात पारमार्थिक वारसा आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून भजन कीर्तन याची आवड होती. नंतर मी मोठी झाल्यानंतर मला बरंच काही कळायला लागलं. मग तेव्हा माझ्या वडिलांनी मला बीड जिल्ह्यात चकलंबा या गावी मोठी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, सोनाली पेनची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये मी आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी मी तिथे गेले. मग शालेय शिक्षण पण माझं तिथंच झालं आणि आध्यात्मिक शिक्षण पण माझं तिथंच पूर्ण झालं. आज आपल्याला काय वाटते? आपल्याला एवढे मार्क्स भेटलेत, आपण आज जगामध्ये एक कीर्तनकार म्हणून वावरत आहेत. ह्या कीर्तनकारमधले अनुभव काय आहेत आपल्याला? या जगामध्ये सध्या बऱ्याच वातावरण बिघडलेलं आहे, पण या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर सगळेच म्हणजे सुधारतात. या वारकरी संप्रदाय असा आहे की चुकीचा जिथे शांततेचा मार्ग म्हटलं तर फक्त वारकरी संप्रदाय म्हणावं लागेल. आणि मला लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची आवड होती. मी वारकरी संप्रदायाचा पण अभ्यास केला आणि शालेय शिक्षणाचा पण अभ्यास केला. मला अभिमान वाटतो की मी दोन्ही पण क्षेत्रात माझी तेवढीच झेप आहे सध्या. आता मुरी चालून काय करायचं आपल्याला? पुढे चालून म्हणजे मला इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा आहे. आता इंजिनिअरिंग तर खूप मोठा अभ्यास असतो. आपल्याला गावगावचे लोक आपल्याला आमंत्रित करतात कीर्तनासाठी, आणि त्यासाठी आपल्याला वेळ देता येईल का? नाही, देता येईल ना. त्याच्यासाठी तो अभ्यास करून कीर्तन वगैरे करून मी अभ्यास करू शकते. धन्यवाद ताई, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केलात. मी विठ्ठल खटके, धाराशिव टाइम्स न्यूज, धाराशिव. अशाच नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.